आणि आता बातमी आहे नामकरणासंदर्भातली। आपल्या देशाचं इंडिया हे नाव हटवून एकच नाव ठेवण्याचा इरादा मोदी सरकारचा आहे। इंडियाऐवजी भारत या नावावरती येत्या विशेष अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न असेल। पाहूयात। इंडिया नाव मिटणार, भारत म्हणूनच ओळख। मोदी सरकार विशेष अधिवेशनात अध्यादेश आणणार। राष्ट्रपतींचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत। ही निमंत्रण पत्रिका जरा नीट बघा। याच निमंत्रण पत्रिकेवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, कारण या पत्रातून देशाचं इंडिया नाव कायमस्वरूपी मिटवून भारतच असेल हे संकेत देण्यात आले। दिल्लीत G20च्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 9 सप्टेंबरला रात्रीचं जेवण आयोजित करण्यात आले। त्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा करण्यात आला। त्यामुळे 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान जे विशेष अधिवेशन बोलवण्यात येत आहे त्यात वन नेशन वन इलेक्शनसह देशाचं नाव बदलून इंडिया ऐवजी अधिकृतपणे भारत केलं जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। मात्र यावरून काँग्रेससह इतर विरोधकांनीही तीव्र विरोध केलाय। इंडिया या संस्थेच्यामध्ये सहभागी झालेले राजकीय पक्ष आहेत, त्याच्या प्रमुखांची उद्या बैठक बोलवलेली आहे। त्याच्या बैठकीत त्या गोष्टीचा विचार होईल, पण हे नाव हटवायचा कोणाचा अधिकार नाही, कुणी नाव हटवू शकणार नाही। देशाची निगडीत असलेल्या नावाच्या बद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना काम करते हे मला समजत नाही। तर काँग्रेसने 2 फोटो ट्विट करत म्हटलं की इंडिया को मिटाना नामुमकिन है। संविधानाची प्रत ट्विट करत इंडिया नाव मिटवण्याचा प्रयत्न होतोय असं दाखवण्यात आलंय। संविधानाच्या या फ्रंट पेजवर लिहिलंय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। आणि दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलंय की जब सामने इंडिया हो तो बड़े बड़े भाग जाते हैं। अर्थात या ट्विटमध्ये काँग्रेसनं विरोधकांच्या इंडिया आघाडीचा दाखला दिला। भाजप प्रणित एनडीए आघाडीच्या विरोधात देशभरातल्या 28 विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली। जुडेगा भारत जीतेगा इंडिया अशी घोषणा देत 2024च्या लोकसभा निवडणुकीचा मुंबईत नुकताच शंखनादही झाला। त्यामुळे इंडिया आघाडीला घाबरून इंडिया नावच बदलत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केलाय। नाही ते काय म्हणू दे, त्यांना थांबवले। इंडियाच्या आघाडीला हे घाबरले, हे डरपोक आहे आणि त्यामुळे त्याच्यावर फाटे फोडण्याचं काम इंडियाला घमेंडिया। आता घमेंडिया देशात कोण आहे हे जगाला माहित आहे, भारताला माहित आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे घमेंडिया कोण आहे। ते काहीतरी असं नवीन त्याला एक पर्याय सुचवून ते त्यामध्ये फाटे फोडण्याचं काम चाललेलं आहे। पण इंडिया आघाडी मजबूत आहे, मजबूतीने उभी होत आहे आणि या सरकारचं अधपतन इंडियामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। आपण असं नाही म्हणत की इंडिया माता की जय, भारत माता की जय म्हणतो। आणि त्यामुळे काय वाक्य वेगळं आहे? भारत हा शब्द राजा भरतापासून आणि अनेक वर्षाच्या संस्कृतीपासून आला आहे। देशाचा मूळ शब्द भारत आहे आणि ही भाषा प्रिंट करणे म्हणजे प्रेसिडेंट ऑफ भारत हे दिले हे तर आपल्या 140 कोटी भारतीयांकरता त्या ठिकाणी खरा अभिमान आहे असं मला वाटतं। आपल्या देशाला 2 नाव आहेत, एक इंडिया आणि दुसरं भारत। तुमच्या पासपोर्टवरही ते दिसून येईल। देवनागरीमध्ये त्यावर लिहिलंय की भारत गणराज्य आणि इंग्रजीत रिपब्लिक ऑफ इंडिया असा उल्लेख आहे। आता इंडिया नाव कसं पडलं? अनुच्छेद 1 नुसार इंडिया दॅट इज भारत नुसार देशाचं पडलं। अनुच्छेद 1 इंडिया आणि भारत दोघांनाही मान्यता देतं। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभा तयार करण्यात आली। संविधान सभेचे सदस्य HV कामत यांनी मसुद्यात नमूद इंडिया आणि भारत हे देशाची 2 नावं असतील यावर विरोध दर्शवला आणि एक संविधान सभेचे सदस्य सेठ गोविंदास यांनीही देशाच्या 2 नावांना विरोध केला। स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींनी भारत माता की जयचे नारे दिले, त्यामुळे देशाचं नाव भारत हे एकच नाव असावं। मात्र जेव्हा वोटिंगची वेळ आली तेव्हा इतर जी नावं सुचवली होती जसं की हिंदुस्तान, हिंद, भारतभूमी आणि भारतवर्ष ही नावं खारिज झाली। अलायंस ने कल एक मीटिंग करके अपना नाम इंडिया से बदल के भारत रख लिया।
तो क्या ये फिर भारत का नाम भारत बदल देंगे? ये क्या मजाक है? देश है भाई, देश इतने हजारों साल पुराना भारत देश है, इतनी बड़ी पुरानी संस्कृति है, इतना पुराना हमारा देश है, उसका नाम इसलिए केवल बदल के रखा जा रहा है क्योंकि इंडिया अलायंस बन गया और बीजेपी को ये लग रहा है कि थोड़े बहुत 4 वोट इनके कम हो जाएंगे इंडिया अलायंस बनने से, तो वोट कम हो जाएंगे इसलिए भारत का नाम बदल दो। ये तो देश के साथ गद्दारी है। आता मोदी सरकारला जर देशाचं इंडिया हे नाव मिटवून भारत हे एकच नाव ठेवायचं असेल तर अनुच्छेद 1 मध्ये दुरुस्ती करावी लागेल। अनुच्छेद 1 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 2/3 बहुमताची गरज असेल। लोकसभेत सध्या 539 खासदार आहेत आणि विधेयक पास होण्यासाठी 356 खासदार हवे। भाजपसह त्यांचे मित्रपक्ष एनडीएकडे 333 खासदार आहेत, तर राज्यसभेत सध्या 238 खासदार आहेत आणि 2/3 म्हणजे 157 खासदारांचा पाठिंबा हवा। नुकत्याच दिल्ली सेवा विधेयकावेळी एनडीएमध्ये नसलेल्या जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेस आणि नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं मदत केली। या दोघांच्या 18 खासदारांच्या बळावर भाजपनं राज्यसभेत 131 मतांनी बाजी मारली। म्हणजे राज्यसभेत देशाचं नाव बदलण्यासाठी मोठी जुळवाजुळव आणि कसरत मोदी सरकारला करावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।